नक्की. आजच्या लेक्चरमध्ये आपण सरासरीचा आणखीन एक प्रकार समजावून घेणार आहोत, मध्यगा किंवा मेडियन. ओके, यापूर्वी आपण सरासरीचा एक प्रकार मध्य किंवा गणितीय मध्य, ज्याला अरिथमेटिक मीन किंवा मीन म्हणतात, तो समजावून घेतलाय. आणि आज आपण मेडियन हा दुसरा प्रकार समजावून घेणार आहोत. हा सुद्धा सरासरीचाच प्रकार आहे. मध्य हा सरासरीचा प्रकार आपण व्यवहारामध्ये खूप वापरतो, त्यामुळे आपल्याला तो परिचयाचा आहे. मध्यगा हा सरासरीचा प्रकार आपण व्यवहारामध्ये खूपसा वापरत नाही, काही वेळेला वापरतो सुद्धा, परंतु फार मोठ्या प्रमाणात वापरत नाही. ओके, त्यामुळे तो परिचयाचा फारसा नसला तरी सरासरीचा हा प्रकार, ॲव्हरेजचा हा प्रकार, मीडियन, सोपा आहे. ओके, अगोदर आपण समजावून घेऊया मध्यगा म्हणजे काय. ओके, त्याच्या अगोदर आपण व्याख्या समजावून घेऊया. मध्यगा म्हणजे काय, अगोदर मी तुम्हाला मराठीमध्ये व्याख्या सांगतो. ओके, दिलेल्या संख्या चढत्या किंवा उतरत्या क्रमाने मांडल्या असता. ओके, दिलेल्या संख्या चढत्या किंवा उतरत्या क्रमाने मांडल्या असता त्या संख्यांच्या बरोबर मध्यावर येणारी संख्या म्हणजे मध्यगा. ओके, इफ वी अरेंज दी गिवन figures or given items in ascending or descending order, the value or the size of value which occurred in the center is called as median. ओके, दिलेल्या संख्या चढत्या किंवा उतरत्या क्रमाने मांडल्यानंतर जी संख्या मांडल्यानंतर चढता किंवा उतरता, ओके, कुठलाही एक क्रम, दोन्ही एकाच वेळी गरजेचे नाहीत, कुठला तरी एक क्रम चढता किंवा उतरत्या क्रमाने मांडल्या असता जी संख्या बरोबर मध्ये येते मांडल्यानंतर त्या संख्येला मध्यगा असं म्हणतात. ओके, ही व्याख्या आपण एका उदाहरणाच्या साहाय्याने समजावून घेऊया. समजा इथे संख्या आहेत 2, ओके, 5, 9, 7, 11 आणि 14. ओके, या संख्या आहेत. ठीक आहे, आता या संख्या विस्कळीत स्वरूपात आहेत. त्या एक मिनिट, ठीक आहे, असू दे. या संख्या विस्कळीत स्वरूपात आहेत, त्यांच्या या सरळ चढत्या किंवा उतरत्या क्रमामध्ये नाही आहेत. समजा आपण चढत्या क्रमाने मांडल्या, असेंडिंग ऑर्डर असं आपण त्याला म्हणतो. ओके, चढत्या क्रमाने आपण समजा ह्या मांडल्या. ओके, चढता क्रम काय येईल, सर्वप्रथम येतील 2, त्यानंतर येतील 5, ओके, त्यानंतर मात्र येतील 7, ओके, त्यानंतर येतील 9, त्यानंतर येतील 11 आणि त्यानंतर येतील 14. ओके, हा याचा चढता क्रम आहे. ठीक आहे, चढत्या क्रमाने मांडल्यानंतर जी संख्या बरोबर मध्यावर येते, की या संख्या किती आहेत, 1 2 3 4 5 6, म्हणजे इथे n = 6 आहे. n म्हणजे संख्याची संख्या, आपण हे मीनच्या वेळेला पण बघितलंय. ओके, जर n = 5 असतं तर आपण लगेच सांगू शकलो असतो. ओके, ही 14 ही संख्या नसती, समजा ही संख्या नसती आणि या 5च संख्या असत्या, तर मध्यावर संख्या कुठली येते, 7 येते, म्हणून याचे मीडियन 7. ओके, परंतु आता काय होतं, नेमकं मी 6 संख्या घेतल्या, एक संख्या जादा घेतल्या, आता या समसंख्या आहेत, त्यामुळे या संख्यांच्या बाबतीत बरोबर मध्यावर येणारी संख्या सापडत नाही. मग अशा वेळेला आपण काय करतो, या ज्या 2 संख्या आहेत मध्ये येणाऱ्या त्यांचे ॲव्हरेज काढतो. म्हणजे 7 + 9 = 16 भागिले 2. ओके, 16/2 ॲव्हरेज 2 संख्यांची बेरीज केली, त्यामुळे 8 ही या संख्यांची मध्यगा आहे. ओके, परंतु याच उदाहरणामध्ये जर हे 14 नसते, ओके, ही 14 ही संख्या नसती, ओके, तर इथे किती संख्या उपलब्ध झाल्या असत्या, 5 संख्या उपलब्ध झाल्या असत्या. मग या 5 संख्यांमध्ये बरोबर मध्यावर संख्या कोणती येते, तर ती 7 येते, बरोबर ना, ती संख्या 7 येते. ओके, आणि ती 7 असल्यामुळे 7 ही त्या संख्यांची मध्यगा आहे. येतं लक्षात, 7 ही त्या संख्यांची मध्यगा आहे. ठीक आहे, हा क्रम लावताना चढताच लावला पाहिजे असं काही नाही, तुम्ही उतरता लावला तरी चालतो, म्हणजे उलटा असा लावला 11 9 7 तरी चालतं, कारण शेवटी मध्ये येणारी संख्या बदलत नाही. ठीक आहे, आणि संख्यांची संख्या जर सम असेल तर मध्ये येणाऱ्या दोघांचं ॲव्हरेज काढायचं. ओके, त्यामुळे विस्कळीत संख्यांमध्ये, ओके, इंडिव्हिज्युअल आयटम्समध्ये मध्यगा या पद्धतीने काढता येते. मध्य काढणं एकदम सोपं आहे. जर संख्या विस्कळीत स्वरूपात उपलब्ध असतील तर सर्वप्रथम काय करायचं, सर्वप्रथम त्यांचा चढता क्रम किंवा उतरता क्रम मांडून घ्यायचा, आणि तो क्रम मांडल्यानंतर बरोबर मध्यावर कुठली संख्या आहे ते पाहायचं. जी संख्या आपल्याला बरोबर मध्यावर सापडेल, ओके, ती संख्या म्हणजे त्या सर्व संख्यांची मध्यगा होय. ओके, आता यावरून तुमच्या लक्षात आलं असेल की मध्यगा ही लोकेशनल ॲव्हरेज आहे, स्थानीय स्वरूपाची सरासरी आहे. यापूर्वी आपण जो अरिथमेटिक मीन म्हणजे गणितीय मध्य बघितला, ती गणितीय स्वरूपाची सरासरी होती. गणितीय मध्य काढत असताना आपण काय करतो, तर गणितीय मध्याच्या बाबतीत
गणितीय मध्य म्हणजे एक्स बार काढताना आपण काय करतो, तर एक्स बार काढताना आपण बेरीज करतो आणि त्याला भागतो पुन्हा, समेशन एक्स अपॉन एन, बरोबर ना. हे गणितीय मध्य सूत्र आहे, बरोबर ना. तर गणितीय मध्य काढताना आपण काय करतो, बेरीज करतो, त्यामुळे तिथं मॅथमॅटिक्स येतं, गणित येतं, आणि त्यामुळे ती मॅथमॅटिकल ऍव्हरेज आहे, ती गणितीय स्वरूपाची सरासरी आहे. पण परंतु मध्य काढताना आपण काय करतो, लोकेशन सांगतो. ओके, दिलेल्या संख्या चढत्या का उतरत्या क्रमाने मांडल्यानंतर कोणती संख्या मध्ये येते, त्याचं लोकेशन कुठे आहे ते आपण आयडेंटिफाय करतो, ते शोधून काढतो. त्यामुळे हे लोकेशनल ऍव्हरेज आहे, ही भूमितीय स्वरूपाची सरासरी आहे, जिओमेट्रिकल ऍव्हरेज आहे असं पण म्हणता येईल. ओके, भूमितीय स्वरूपाची सरासरी आहे. आणि अरिथमेटिक मीन किंवा गणितीय मध्य हा गणितीय स्वरूपाची सरासरी आहे. ओके, हा दोघांमधला बेसिक फरक आहे. ओके, हा बेसिक फरक तुम्ही लक्षात ठेवा. ओके, तर आता आपण विस्कळीत संख्यांमध्ये मध्य कशी काढायची हे सूत्राच्या सहाय्याने आपण समजावून घेतलं. ओके, परंतु समजा डिस्क्रीट स्वरूपाचं डिस्ट्रीब्युशन असेल, अवर्गीकृत स्वरूपाची सारणी असेल. ओके, जर अवर्गीकृत स्वरूपाची सारणी असेल तर अवर्गीकृत सारणीमध्ये मध्य कशी काढायची. ओके, अवर्गीकृत सारणी म्हणजे काय, अवर्गीकृत सारणी म्हणजे काय, अवर्गीकृत सारणी, त्याला डिस्क्रीट डिस्ट्रीब्युशन असं म्हणतात. डिस्क्रीट डिस्ट्रीब्युशन, अवर्गीकृत सारणी. आता अवर्गीकृत सारणीमध्ये हे कसं काढायचं. ओके, तर अवर्गीकृत सारणीमध्ये मध्य कशी काढायची हे आपल्याला बघायचं. अवर्गीकृत सारणी म्हणजे काय, तर अवर्गीकृत सारणीमध्ये एका बाजूला वर्ग दिलेले असतात, बरोबर ना, एका बाजूला वर्ग दिलेले असतात. ओके, उदाहरणार्थ इथे आपण त्याला क्लास किंवा त्याला नुसतं एक्स पण म्हणू शकतो. ओके, 0 ते 10, नाही सॉरी, आपण अवर्गीकृत सारणी बघतो आहोत. एका बाजूला संख्या दिलेल्या असतात. ठीक आहे, आपण वर्गीकृत मध्ये वर्ग दिले असतात, इथे आपण अवर्गीकृत बघतो आहोत. इथे संख्या दिलेल्या असतात, समजा या संख्या काही असू शकतात, समजा इथे 1 2 3 4 5 6 वगैरे वगैरे. ओके, या संख्या दिलेल्या आहेत. ओके, या संख्या दिल्या आणि त्या प्रत्येक संख्येची फ्रिक्वेन्सी दिलेली असते, वारंवारता दिलेली असते. ओके, वारंवारता दिलेली असते. एक ही संख्या किती वेळा आली तर 2 वेळा, दोन्ही संख्या किती वेळा आली तर 4 वेळा, तिन्ही संख्या किती वेळा आली तर 5 वेळा, चार संख्या किती वेळा आली तर 7 वेळा, पाच संख्या किती वेळा आली तर 3 वेळा, आणि 6 संख्या किती वेळा आली, बरीच करून बघूया. 4 2 6 5 11, 11 7 18, 18 3 21, 21 आणि हे 4 घेऊया म्हणजे 25 मिळेल आपल्याला, यांची व्हॅल्यू 25 मिळेल. ठीक आहे, तर एकूण किती संख्या आहेत, या एक संख्या 2 वेळा आली, 2 संख्या 4 वेळा आली, 3 संख्या 5 वेळा आली, 4 संख्या 7 वेळा आली, 5 संख्या 3 वेळा आली, 6 संख्या 4 वेळा आली, म्हणजे यालाच आपण फ्रिक्वेन्सी म्हणतो. एक संख्या 2 वेळा याचा अर्थ 1 ची फ्रिक्वेन्सी 2 आहे, दोन्ही संख्या 4 वेळा आली याचा अर्थ 2 ची फ्रिक्वेन्सी 4 आहे, किंवा तिन्ही संख्या 5 वेळा आली याचा अर्थ 3 ची फ्रिक्वेन्सी 5 आहे. बरोबर आहे, तर याला आपण फ्रिक्वेन्सी असं म्हणतो, किंवा याला फ्रिक्वेन्सी म्हटलं जातं. आता या संख्या, या सगळ्या फ्रिक्वेन्सीची बेरीज केली की एकूण संख्या किती आहे ते आपल्याला कळतं, त्याला आपण एन असं म्हणतो. एन इक्वल टू समेशन एफ, आपल्याला माहिती आहे. ओके, या सगळ्यांची आपण बेरीज केली, 4 2 6 5 11 7 18, 18 3 21, 21 आणि 4 25. ओके, यांची आपण बेरीज केली की जी व्हॅल्यू मिळते ती म्हणजे एन किंवा समेशन एफ 25. ओके, म्हणजे इथे एन ची व्हॅल्यू 25 आहे, म्हणजे इथे एकूण 25 संख्या आहेत. आता या 25 संख्यांच्या मध्ये येणारी संख्या आपल्याला शोधायची आहे. ओके, अवर्गीय सारणीमध्ये आपल्याला काय करायचंय, मीडियन शोधायचे, बरोबर ना, ज्याला आपण मध्यगा असं म्हणतो, ती मीडियन शोधायची. ओके, आता मीडियन शोधण्यासाठी, अवर्गीय सारणीमध्ये मीडियन शोधण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, तर त्यासाठी आपल्याला लेस दॅन क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी काढावी लागेल. ओके, लेस दॅन क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी. ओके, हे आपण लेस दॅन क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी म्हणजे काय आपण बघितलंय. ओके, सीएफ, लेस दॅन सीएफ काढावी लागेल. ठीक आहे, सर्वप्रथम आपल्याला लेस दॅन सीएफ काढा. लेस दॅन सीएफ काढताना काय करतो आपण, लेस दॅन अप्पर लिमिट, बरोबर ना, वरच्या वर्गमर्यादेपेक्षा कमी. ज्यावेळेला आपण वरच्या वर्गमर्यादेपेक्षा कमी ज्यावेळेला फ्रिक्वेन्सी काढतो, संचित वारंवारता काढतो, त्यावेळेला आपण वरून खाली बेरीज करत येतो. म्हणजे त्यासाठी आपल्याला काय करावं लागतं, इथं वरून खाली बेरीज, इथे
पहिल्या 1 ची संचित वारंवारता 2, पुढे 2 ची या 2 ची संचित वारंवारता हे 2 अधिक त्याची फ्रिक्वेन्सी 4 बरोबर 6, बरोबर आहे. त्यानंतर पुढे 3 ची संचित वारंवारता हे वरचे 6 अधिक 3 ची फ्रिक्वेन्सी 5 11, वरून खाली बेरीज करत जायचं म्हणजे आपल्याला लेस दॅन CF मिळते. ओके, 4 या X ची CF किंवा संचित वारंवारता हे वरचे 11 अधिक त्याची फ्रिक्वेन्सी 7 बरोबर 18, बरोबर आहे. त्यानंतर 5 या X ची संचित वारंवारता हे अगोदरचे 18 आणि हे 3, 18 आणि 3 21, ओके. आणि त्यानंतर हे 21 अधिक 6 ची फ्रिक्वेन्सी 4 बरोबर 25, ओके. ही झाली संचित वारंवारता. आता या संचित वारंवारतेकडे बघितल्यानंतर आपण सांगू शकतो की 4 पेक्षा कमी असणाऱ्या संख्या किती आहेत? 11 आहेत. 5 व्हॅल्यू पेक्षा कमी असणारी व्हॅल्यू किती आहे? तर 18 आहे. 6 व्हॅल्यू पेक्षा कमी असणारी व्हॅल्यू किती आहे? तर 21 आहे. ओके, आणि 6 पर्यंत व्हॅल्यू असणारे किती आहेत? तर 25 आहेत. हे आपण सांगू शकतो. ओके, त्यासाठी आपण लेस दॅन फ्रिक्वेन्सीचा वापर करतो. इथे आता मीडियन काढण्यासाठी म्हणजे मध्य काढण्यासाठी सुद्धा आपल्याला अशा प्रकारे लेस दॅन CFचा वापर करावा लागेल किंवा उपयोग करावा लागेल. त्यासाठी लेस दॅन CF अगोदर काढावी लागेल. आता लेस दॅन CF काढल्यानंतर आपल्याला मीडियनची व्हॅल्यू शोधायची आहे. मीडियनची व्हॅल्यू शोधण्यासाठी एक कॉमन सूत्र आहे. कोणतं आहे ते? मीडियन इक्वल टू साइज ऑफ n अपॉन 2. ओके, n अपॉन हे 2 आहेत. ओके, हे दोन आहेत इथे. n अपॉन 2 आयटेम हा त्याचा फॉर्म्युला आहे. ओके, साइज ऑफ n अपॉन 2 आयटेम म्हणजे n अपॉन 2 करून मध्यका म्हणजे काय? बरोबर मध्य येणारी संख्या. ओके, इथे n म्हणजे काय? एकूण संख्या. ओके, या एकूण संख्यांना 2 ने भागलं की काय होतं? आपल्याला बरोबर मध्य येणारी संख्या उपलब्ध होते. त्यामुळे n अपॉन 2 केल्यानंतर n अपॉन 2 करून जो घटक येईल त्या घटकाची साईज म्हणजे आकारमान, आणि हे जे आहे ते आकारमान आहे, बरोबर ना. ते म्हणजे त्याची थोडक्यात ती व्हॅल्यू n अपॉन 2 करून जी व्हॅल्यू मिळेल ती व्हॅल्यू म्हणजेच मध्यका. ओके, आता इथे n ची व्हॅल्यू किती आले? 25 आले, बरोबर आहे. n ची व्हॅल्यू आली 25 म्हणजे इथे साईज ऑफ, ओके, साईज ऑफ कंसात n ची व्हॅल्यू 25/2 आयटेम. ओके, म्हणजेच इथे आता 25/2 म्हणजे किती येणार बघा? साईज ऑफ n 25/2 म्हणजे किती? 12.50 की 12.5, बरोबर ना. 25 ला 2 भागले की 12.5 मिळतात. 12.5 आयटेम. ओके, आता याचा अर्थ काय होतो? 12.5 या क्रमांकावर, हा जो क्रमांक आहे या क्रमांकावर जी संख्या येते, ओके, 12.5 या क्रमांकावर जो घटक येतोय त्याचा आकारमान म्हणजे 12.5 या क्रमांकावर येणारी संख्या म्हणजे काय? तर थोडक्यात या संख्या चढत्या क्रमाने मांडल्या किंवा उतरत्या क्रमाने मांडल्या, हा चढता क्रमच आहे. 1 2 3 4 5 6 हा चढता क्रमच आहे, बरोबर ना. इथे आता एक ही संख्या 2 वेळा आली म्हणजे हा चढता क्रम असा आहे. सुरुवातीला पहिले 1 1 2दा, बरोबर ना. त्यानंतर 2 ही संख्या 6 वेळा आली. 2 2 2 2 2 2 6 वेळा, येतं लक्षात. त्यानंतर 3 ही संख्या 11 वेळा आली. पुढे 3 3 3 3 3 11 वेळा. सॉरी, 2 ही संख्या 4 वेळा, त्याच्या फ्रिक्वेन्सीप्रमाणे दोन्ही संख्या 4 वेळा. ओके, दोन्ही संख्या 4 वेळा आहे. त्यानंतर 3 ही संख्या 5 वेळा आहे. मग 3 ही संख्या पुन्हा एकदा 3 3 3 3 3 3 असे 5 वेळा. ओके, त्यानंतर 4 ही संख्या 7 वेळा, 5 ही संख्या 3 वेळा आणि 6 ही संख्या 4 वेळा. ओके, असा याचा चढता क्रम आहे. पण बरोबर 12.5 वा क्रमांक जो येतोय म्हणजे 13वा क्रमांक जो येतोय, 13व्या क्रमांकाला जी संख्या येते ती संख्या म्हणजेच या डिस्ट्रीब्युशनची या सगळ्या संख्यांची मीडियन. आता हे 12.5 संख्या म्हणजे 13व्या क्रमांकाला 12.5
म्हणजे पुढचा घ्यायला लागेल आपल्याला 13व्या क्रमांकाला. त्या 13व्या क्रमांकाला जी संख्या येते ती इथं कुठे येणार आहे, बरोबर ना. हे पहिले दोन संख्या एक एक आहेत, त्यानंतर पुढच्या 4 संख्या 2 2 आहेत, त्यानंतर पुढच्या 5 संख्या 3 3 आहेत, सॉरी 3 3 आहेत, नंतर त्याच्यानंतरच्या 7 संख्या 4 4 आहेत. ओके, त्यामुळे आपल्याला 13व्या क्रमांकावर म्हणजे 12.5 या क्रमांक करणारी संख्या शोधायची. ती कशी शोधायची, तर ही 12.5 जे आहेत ते कोणत्या सीएफ मध्ये बसतात, मॅक्झिमम सीएफ मध्ये. ओके, कुठल्या मॅक्झिमम सीएफ मध्ये बसतात ते आपण बघायचं. 12.5 ही संख्या 18 या मॅक्झिमम सीएफ मध्ये बसते. ती 11 पेक्षा मोठी आहे, त्यामुळे 11 मध्ये बसणार नाही, ती 18 मध्ये बसेल, या सीएफ मध्ये बसते. ओके, तर 12.5 ही संख्या 18 या सीएफ मध्ये राहते. ओके, त्यामुळे इथे आपण असं लिहायला हवं की 12.5 ओके 12.5 n/2 करून आलं उत्तर. लाईज म्हणजे राहते इन द सीएफ क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी. कोणती, 18. किंवा तुम्ही मराठीमध्ये असं पण म्हणू शकता 12.5 ही संख्या 18 या सीएफ मध्ये राहते. ओके, असे म्हणू शकता. 18.5 या सीएफ मध्ये राहते, सॉरी 18 या सीएफ मध्ये राहते. 12.5 संख्या 18 या सीएफ मध्ये राहते. मग 18 या सीएफ ची जी करस्पॉन्डिंग एक्स व्हॅल्यू जी आहे ती म्हणजे मेडियन. ओके, 18 या सीएफ ची करस्पॉन्डिंग एक्स ची व्हॅल्यू जी आहे ती म्हणजे मेडियन. इथं 18 याची करस्पॉन्डिंग व्हॅल्यू कोणती आहे, एक्स ची व्हॅल्यू 4, संबंधित व्हॅल्यू. ओके, कोणती आहे, 4. म्हणून इथे मेडियन इक्वल टू किंवा मध्य गा इक्वल टू 4. येतं लक्षात. अवर्गीकृत सारणीमध्ये अशा प्रकारे आपण मीडियन काढू शकतो. ही मीडियन इथे या उदाहरणामध्ये मीडियन 4 आली. ओके, आता इथे अवर्गीकृत सारणीमध्ये मीडियन काढणं एकदम सोपं आहे. ओके, इथे आपण काय करतो, अगोदर एन ची व्हॅल्यू काढून घेतो. एफ ची बेरीज करून आपल्याला एन ची व्हॅल्यू मिळते. समेशन एफ केलं की आपल्याला एन ची व्हॅल्यू मिळते, बरोबर आहे. आणि एन ची व्हॅल्यू काढल्यानंतर आपण सीएफ काढून घेतो, लेस दॅन सीएफ. लेस दॅन सीएफ काढताना वरून खाली फ्रिक्वेन्सीची बेरीज करत जायचं की आपल्याला लेस दॅन सीएफ मिळते. लेस दॅन सीएफ मिळाल्यानंतर हे सूत्र वापरायचं, साईज ऑफ n/2 ॲटम. n/2 ॲटम करून जी व्हॅल्यू मिळेल ती व्हॅल्यू सीएफ मध्ये कुठे बसते ते पाहायचं, आणि जिथे बसेल त्याची जी करस्पॉन्डिंग एक्स ची व्हॅल्यू असेल ती म्हणजे मीडियन डिक्लेअर करायची. ओके, इथे मीडियन इक्वल टू 4. ओके, हे आपण अवर्गीकृत सारणीमध्ये बघितलं. आता आपण वर्गीकृत सारणीमध्ये बघूया. ओके, वर्गीकृत सारणीमध्ये ज्याला आपण ग्रुप डेटा असं इंग्रजीमध्ये म्हणतो. ओके, वर्गीकृत सारणीमध्ये मीडियन, ओके, किंवा ग्रुप डेटामध्ये मीडियन. ओके, वर्गीकृत सारणी म्हणजे काय, तर वर्गीकृत सारणीमध्ये वर्ग दिलेले असतात, बरोबर ना. इथं आपण आता अवर्गीकृत सारणीमध्ये नुसत्या संख्या दिलेल्या असतात एक्सच्या, इथं एक्सच्या जागी वर्ग दिलेले असतात. ओके, म्हणजे उदाहरणार्थ इथं मी काही वर्ग घेतो. ओके, वर्ग त्याला क्लास म्हणतो, की त्याला एक्स पण म्हणू शकतो वर्गाना. वर्ग घेतो 0 ते 10, 10 ते 20, ओके, 20 ते 30, 30 ते 40, 40 ते 50, ओके, 2 2 4 5, ठीक आहे, 50 ते 60, आणखीन एक जादा घेतो, 50 ते 60. ओके, या प्रत्येक वर्गाची फ्रिक्वेन्सी समजा 1, 3, 3 1 4, 5 4 9, 9 आणि 7 16, 16 आणि 3, 3 नको, 3 वरती घेतलाय, घेतला तरी चालेल पण नको, वेगळा घेऊया. 16 आणि 2 18, आणि 18 आणि 2 20, बरोबर ना. 3 1 4, 5 4 9, 9 7 16, 17 18 19 20. ओके, ठीक. ही आहे वर्गीकृत सारणी. याला वर्गीकृत सारणी असं पण म्हणतो. वर्गीकृत का, ग्रुप डेटा का म्हणतात, कारण याचे ग्रुप केलेले आहेत, बरोबर ना, म्हणून याला आपण वर्गीकृत सारणी असं म्हणतो. त्याला याचे वर्ग आहेत, वर्ग दिलेले आहेत, त्यामुळे याला वर्गीकृत सारणी असं म्हणतो. 0 ते 10, 10 ते 20, 20 ते 30 वर्ग आहेत, आणि त्या प्रत्येक वर्गामध्ये संख्या किती आहे ते दिलेलं आहे. 0 ते 10 मध्ये एकच संख्या आहे,
10 ते 20 या ग्रुपमध्ये 3 संख्या आहेत, 20 ते 30 मध्ये 5 संख्या आहेत, या पद्धतीनं हे दिलेलं आहे. याला आपण फ्रिक्वेन्सी म्हणतो. ओके, सर्वप्रथम आपल्याला काय करायचं आहे, वर्गीकृत सारणीमध्ये मीडियन काढायची, मध्यका काढायची. सर्वप्रथम आपण एन ची व्हॅल्यू बघूया. एन म्हणजे काय, तर समेशन एफ. एफ ची बेरीज केली की आपल्याला एन मिळतो. समेशन एफ किती येते, आपण मगाशी बेरीज केली होती, 20 येतोय. एफ ची बेरीज 20 येते. ओके, त्यानंतर नेहमीप्रमाणे इथे सुद्धा आपल्याला सीएफच काढायची आहे, लेस दॅन सीएफ. ओके, लेस दॅन सीएफ. लेस दॅन सीएफ. ठीक आहे, लेस दॅन सीएफ काढे. त्यासाठी हा एक, त्यानंतर हा एक आहेचा खाली घेऊन 1 + 3 बरोबर 4. ओके, 4 + 5 बरोबर 9. ओके, 9 + 7 बरोबर 16. ठीक आहे, त्यानंतर 16 + 2 बरोबर 18. ठीक आहे, आणि 18 + 2 बरोबर 20. ओके, एन ची व्हॅल्यू 20. ठीक आहे, लेस दॅन सीएफ काढली. लेस दॅन सीएफ काढल्यानंतर आपला नेहमीचा फॉर्म्युला काय, इथं आता लक्षात घ्या, इथं आपल्याला आपण जे काढणार आहे तिथं इथं काय आहे, इथं एक्स ची व्हॅल्यू आहे. एक्स ची व्हॅल्यू वर्गांच्या स्वरूपात आहे, त्यामुळे आपल्याला इथे मीडियन क्लास मिळणार, मीडियन नाही डायरेक्ट मिळणार आहे. मीडियनसाठी आपल्याला वेगळं सूत्र वापरावं लागेल. इथं आपल्याला मीडियन क्लास मिळेल. आपलं जे नेहमीचं सूत्र आहे, मीडियन क्लास. ओके, मीडियन क्लास इक्वल टू साइज ऑफ काय, n/2 आयटम. n/2 आयटम. ओके, इक्वल टू साइज ऑफ, मी आता परत लिहत नाही ते, साइज ऑफ n/2. एन ची व्हॅल्यू किती आहे, 20 आहे, 20/2 आयटम. ओके, बरोबर साइज ऑफ 20/2 म्हणजे 10, 10th आयटम, 10व्या क्रमांकाची संख्या ही मीडियन आहे. ओके, 10व्या क्रमांकाची संख्या ही मीडियन आहे. आता ही 10th ही संख्या, 10 ही संख्या कुठे येते, 10th आयटम लाईज, 10th आयटम लाईज इन, ओके, 10th आयटम लाईज इन कुठल्या ग्रुपमध्ये येते बघा, एक मिनिट, कोणत्या ग्रुपमध्ये येते तुम्ही सुद्धा बघा. ओके, 10th आयटम लाईज इन CF. कोणती CF आहे, कोणत्या CF मध्ये 10th आयटम राहतोय, बघा 10 ही संख्या 9 पेक्षा मोठी आहे, त्यामुळे 9 मध्ये येणार, ती 16 मध्ये येणार, बरोबर ना. त्यामुळे लाईज इन CF. CF काय, 16. ओके, आता 16 या CF मध्ये ती राहते, आणि 16 या CF मध्ये राहत असल्यामुळे इथे आपल्याला आता 16 या CF चा जो करस्पॉन्डिंग आहे, ओके, 16 या CF चा जो करस्पॉन्डिंग जो घटक आहे, तिथे आता आपल्याला इथं संख्या मिळत नाहीये, इथे क्लास मिळतोय. डायरेक्ट संख्या मिळत नाही, तर डायरेक्ट मीडियन आपल्याला काढता येत नाहीये, पण इथे आपल्याला क्लास मिळतोय. याला मीडियन क्लास असं म्हणतात. ओके, हा मीडियन क्लास आहे. ओके, हा मीडियन क्लास म्हणजे काय, तर मीडियन क्लास म्हणजे आपल्याला हे कळतंय की मीडियन कोणत्या वर्गामध्ये राहते, एक्झॅक्ट मीडियन कळली नाहीये. ओके, मीडियन कोणत्या वर्गामध्ये राहते हे आपल्याला याच्यामधून कळतंय, बरोबर ना. तर मीडियन क्लास आपल्याला कळतोय. ओके, इथे आपल्याला मीडियन क्लास कोणता हे कळतंय, हा मीडियन क्लास आहे कोणता, 30 ते 40, बरोबर ना. 30 ते 40 हा मीडियन क्लास आहे, बरोबर आहे. ते मीडियन क्लास कोणता आहे आपल्याला कळलं, पण प्रत्यक्षात मीडियन कोणती आपल्याला हे कळलं नाही. ओके, आता आपण एवढं सांगू शकतो की आपली मीडियन, या डेटाची मीडियन जी आहे ती 30 ते 40 दरम्यान आहे,
30 पेक्षा मोठी असणार आहे किंवा 40 पेक्षा लहान असणार आहे. 30 ते 40च्या दरम्यान कुठेतरी ती आहे. ओके, एवढं आपल्याला कळलं. आता आपल्याला या ग्रुप डेटामध्ये प्रत्यक्षात मीडियन काढायची आहे. ओके, म्हणजे आतापर्यंतचा भाग तुम्ही काढून या सूत्राचा वापर करून तुम्ही काय करू शकता, मीडियन क्लास शोधू शकता. पण आता प्रत्यक्ष मीडियन आपल्याला मीडियन क्लास एकदा कळली, आपल्याला कळलं की कुठल्या क्लासमध्ये मीडियन राहते, की आता आपण प्रत्यक्षातला मीडियन काढू शकतो. मग हे मीडियन काढण्यासाठीचा फॉर्म्युला आहे. ओके, मी नवीन पेजवरच घेतो सरळ. मीडियन काढण्याचा फॉर्म्युला जो आहे तो असा आहे, मीडियन इक्वल टू, मीडियन म्हणजे मध्यका, मध्यका बरोबर L1 प्लस n अपॉन 2, ओके, मायनस, हे मायनस चिन्ह आहे, मायनस CF, ओके, मायनस CF अपॉन F इंटू I. सोपा फॉर्म्युला आहे. फॉर्म्युला बघून गोंधळून जायचं कारण नाही. ओके, फॉर्म्युला एकदम सोपा आहे. ओके, हा फॉर्म्युला आता आपल्याला वापरायचा आहे वर्गीकृत सारणीमध्ये. आपल्याला फक्त मीडियन क्लास कळलाय. ओके, मीडियन क्लास कळला, त्यामुळे मीडियन क्लास जरी कळला असला तरी आपल्याला प्रत्यक्षात हा फॉर्म्युला वापरून मग मीडियन कळणार आहे. आपल्याला एवढंच कळलंय की कोणत्या क्लासमध्ये ती मीडियन आहे. ओके, आता इथे L1 म्हणजे काय, L1 म्हणजे मीडियन क्लासची खालची मर्यादा. ओके, आपला जो मीडियन क्लास आहे, मीडियन क्लास कोणता आहे आपला, 30 ते 40, त्याची खालची मर्यादा म्हणजे लॉवर लिमिट कोणती, 30. ओके, ही लॉवर लिमिट आहे, बरोबर ना. ती लॉवर लिमिट म्हणजे L1, म्हणजे इथे L1 ची व्हॅल्यू आली 30. ठीक आहे, n अपॉन 2 ची व्हॅल्यू आपण काढलीच आहे. n अपॉन 2 ची व्हॅल्यू आपण किती काढली, इथे काढली आहे बघा, ही 10, बरोबर ना. 20/10 करून n अपॉन 2 करून ती व्हॅल्यू आपण काढलीच आहे, म्हणजे n अपॉन 2 ची व्हॅल्यू 10. ठीक आहे, आता CF म्हणजे काय हे नीट समजावून घ्या. CF म्हणजे काय, तर जो मीडियन क्लास आपल्याला मिळालाय, आपल्याला जो मीडियन क्लास मिळालाय त्या क्लासच्या अगोदरच्या क्लासची CF. मीडियन क्लास कोणता आहे आपला, 30 ते 40, हा आपला मीडियन क्लास आहे, बरोबर आहे. हा आपला मीडियन क्लास आहे. त्याच्या अगोदरचा क्लास कोणता आहे, 20 ते 30, याची CF F नव्हे, याची CF म्हणजे इथं किती, 9. मीडियन क्लासच्या अगोदरच्या क्लासची CF इथं 9. ओके, त्यामुळे इथं CF ची व्हॅल्यू 9 येतं लक्षात. मीडियन क्लासच्या अगोदरच्या क्लासची CF. ठीक आहे, त्यानंतर आपल्याला F पाहिजे. F म्हणजे काय, आपला जो मीडियन क्लास आहे त्याची फ्रिक्वेन्सी. आपण जो मीडियन क्लास शोधलाय, ओके, 30 ते 40, त्याची फ्रिक्वेन्सी कोणती, 7. फ्रिक्वेन्सी, आता CF नव्हे, F फ्रिक्वेन्सी 7. ओके, त्यामुळे F ची व्हॅल्यू 7. आणि I म्हणजे काय, तर I म्हणजे क्लास इंटरवल. अरिथमेटिक मीन मध्ये आपण C घेतो, तो इथं I घेतात. C घेतला तरी म्हणून काय बिघडणार नाही, C घेतला तरी चालेल. ओके, इथं I घेतात, एवढाच फरक. क्लास इंटरवल, वर्गांतर, प्रत्येक वर्गामध्ये अंतर किती आहे, 10-10च आहे. 0 ते 10, 10 ते 20, 10 ते 20 ते 30, 30 ते 40, प्रत्येकामध्ये 10-10चं अंतर आहे. यालाच क्लास इंटरवल C किंवा I ने दर्शवतात. ती म्हणजे I ची व्हॅल्यू. त्यामुळे इथे I ची व्हॅल्यू 10 कुठून आले, क्लास इंटरवल, प्रत्येक क्लासची खालची मर्यादा आणि वरची मर्यादा यांच्यामधलं अंतर. ओके, आता या सगळ्या व्हॅल्यू या सूत्रामध्ये टाकायच्या म्हणजे आपल्याला मीडियन मिळेल. मी या सगळ्या व्हॅल्यू सूत्रामध्ये टाकतो. MD इक्वल टू, बघा L1 ची व्हॅल्यू आहे 30, ओके, प्लस n अपॉन 2 ची व्हॅल्यू आपण काढली ही 10, ओके, मायनस CF आहे 9, याला छेद, या फक्त दोघांनाच छेद, याला छेद, F ची व्हॅल्यू आहे 7 आणि गुणिले I ची व्हॅल्यू आहे 10. ओके, हे हा भाग अगोदर तसाच ठेवायचा आणि इकडचा भाग सोडवून घ्यायचा. त्यासाठी हे 30 असे आहेत तसे राहू देत. ओके, अधिक इकडचा भाग सोडून घेऊया, 10 वजा 9, 1 भागिले 7 गुणिले 10, 10 वजा 9 1. ठीक आहे, इक्वल टू, पुन्हा 30, अगोदर हा भाग सोडवून घेऊया, 30 आहेत तसेच, अधिक हा गुणाकार करून घ्या अंशांचा, 1 गुणिले 10 बरोबर 10, 10/7. ओके, अजून 30 आहेत तसे राहू देत, अगोदर भागाकार करून घेऊया, अधिक 10ला 7 ने भागलं किती येणार, पहिल्या एकाचा भागले 7 1 7, वरतील 3 ला भागत नाही म्हणून ते पॉईंट घेतला आणि वर एक शून्य घेतला, 30, 7 चोक 28, पुन्हा 2 उरले, 2 वर शून्य घेतलं, 7 त्रिक 21, 7 2 14, बस 2 दशांश तळापर्यंत 1.42. ओके,
त्यामुळे मीडियन इक्वल टू या दोघांची बेरीज, आता मीडियन इक्वल टू काय 30 अधिक 1.42 म्हणजे 31.42. 31.42. 31.42. ओके, ही आहे मीडियनची व्हॅल्यू, मराठीमध्ये मध्यकेचं मूल्य. ओके, वर्गीकृत सारणीमध्ये मध्य काढण्यासाठी तुम्हाला या पद्धतीने अशा प्रकारे अगोदर सूत्र वापरून मीडियन क्लास मिळवावा लागेल, आणि मीडियन क्लास मिळवला की मग हे सूत्र वापरून तुम्हाला प्रत्यक्षातली मीडियन काढावी लागेल. येतं लक्षात? आजच्या व्हिडिओमध्ये आपण मीडियन म्हणजे काय ते समजावून घेतलं, मध्यका म्हणजे काय ते समजावून घेतलं. मध्यका म्हणजे काय, तर दिलेल्या संख्या चढत्या किंवा उतरत्या क्रमाने मांडल्या असता बरोबर मध्य येणारी संख्या. विस्कळीत संख्यांमध्ये मध्यका कशी काढायची आपण बघितलं. ओके, अवर्गीकृत सारणीमध्ये म्हणजे डिस्क्रीट डेटामध्ये वर्गीकरण मध्य कशी काढायची आपण बघितलं, आणि वर्गीकृत सारणीमध्ये मध्य कशी काढायची हे आज आपण समजावून घेतलं.